स्टार्ट. परिच्छेद. उद्योग क्षेत्रातून रिटेल साखळ्यांमधून भांडवल शेतीमध्ये यावे आणि निर्यातप्रधान शेतमालावर आधारित उद्योग ग्रामीण भागात उभे राहावेत हा शेती क्षेत्राचे आजारपण घालवण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. पण तोच एकमेव मात्र नाही, कारण शेती उत्पादनाचा संबंध देशाच्या अन्न सुरक्षेशी जोडलेला आहे. त्यामुळे देशाला पुरेल एवढे चांगल्या प्रतीचे धान्योत्पादन होणे हाही तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. पण अन्न सुरक्षेचा विचार करत असताना आपण नेहमी गहू, तांदूळ आणि तूर डाळ ह्यांच्या उपलब्धतेचा ती सरकारी गोदामात किती आहे याचा विचार करत असतो. ही तीन धान्ये म्हणजेच देशभरातील सर्व नागरिकांचे एकमेव अन्न आहे असेही आपण गृहीत धरतो आणि त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार सरकारी गोदामे खाली करून धान्य पुरवठा करतो. संपूर्ण देशामध्ये राज्यातच नव्हे तर जिल्हा परत्वे, खाण्यापिण्याच्या सवयी आणि आवश्यकता वेगळ्या आहेत. तेथील विशिष्ट हवामानानुसार वेगळे अन्नघटक त्यांना हवे आहेत याचा विचारच आपण करत नाही. त्यामुळे देशभर असलेले अन्नधान्याचे, फळे व भाज्यांचे वैविध्यच आपण नष्ट करत आहोत आणि मोजक्या चार जगले पाहिजे अशी अनैसर्गिक सक्ती नकळतपणे केली जात आहे. हे लगेच पाहिजे. परिच्छेद. आज सर्वत्र चालू असलेल्या जागतिकीकरणाचा कोणताही लाभ ग्रामीण भागास होत नाही अशीही एक चर्चा सर्वत्र ऐकू येते. घडणाऱ्या घटनांकडे सहज पाहिले तर ते सर्व खरे आहे असेही वाटायला लागते. त्यामुळे लोक अधिकच गोंधळून जातात. विकसित देश, विकसनशील देश ही जगभर होणारी विभागणी आपल्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि किती टक्के लोक उद्योग व्यवसायात आहेत या आधारावर केली जाते. आपण विकसनशील आहोत याचे कारण देशातील 65% लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत. विकसित देशात हे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे 10% आत असते. जास्तीत जास्त लोकांना उद्योग व्यवसायात रोजगार उपलब्ध झाल्याने त्या देशात लहान तुकड्यांची शेती आता राहिलेली नाही. शेकडो एकराची यांत्रिक शेती तेथे परवडू शकते. परिच्छेद. आपल्यालाही उद्योग आणि सेवा क्षेत्रे वेगाने वाढवून शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या गतीने कमी करावी लागेल. मग शेतकरी छोट्या तुकड्यांमध्ये आणि तोट्यात चालणाऱ्या शेतीत अडकून न राहता अधिक पैसे देणाऱ्या रोजगाराकडे वळेल. पण आमच्या जमिनीवर जीवापाड प्रेम करणारा शेतकरी अचानकपणे बदलेल अशी शक्यता अजिबात नाही. स्टॉप.